नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 6, 7, 8 मे 2024 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी वादळी अवकाळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला ते जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 6, 7, 8 मे 2024 या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर हा बदल दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये वाऱ्याची तीव्र चक्रवात स्थिती 6 आणि 7 मे 2024 या तारखेला तीव्र सक्रिय असणार आहे आणि या चक्रवात स्थितीचा परिणाम जवळजवळ महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून जबरदस्त गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर मे महिन्यात देखील महाराष्ट्रात वादळी अवकाळी पावसासोबत गारपीट देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 6, 7, 8 मे 2024 या तारखेनुसार सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अवकाळी वादळी पावसाची शक्यता जबरदस्त स्वरूपात असणार आहे, तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवातीला 6 मे 2024 या तारखेचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर या तारखेला दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्यात बहुतांश ठिकाणी हलका आणि तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे कोकण विभाग, नाशिक, रायगड या भागातही बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज 6 मे 2024च्या रात्रीपासूनच बघायला मिळणार आहे। तर नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज 6 मेच्या दरम्यान कोणकोणत्या तालुक्यात असणार आहे, तिरडे, डुबरे इकडे जोरदार स्वरूपात राहील। इगतपुरी, मुनगाव, वाडीवारे तसेच परळी, सरवडा, खोडाला, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक, पालघरचा परिसर, मन्नोर, कासाकरोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। नाशिक, नागपूर, माळसाखरे, पाटोदा, जळगाव, मणी, डोडांबे, चांदवड या भागातही हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर, पश्चिमेकडे कमी राहील। इतर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। तर धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, नवारी, अरवी, बोखरूड, कुसुंबे, अंचाले या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील। सांगवी, सुले आणि बुडकी या भागात हलका मध्यम पाऊस राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवड, हिरापुरा, यावल, फैजपूर, जानोरी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। धरणगाव, एरंडळ, पाऊर, जामनेर, बोहड, लगतचा परिसर, बडगाव, पाचोरा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील। एलगुपा, देवगाव, कन्नड, हतनूर, फुलंब्री, विरामगाव इकडे मध्यम स्वरूपात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर राहील। तसे मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे या भागाकडे ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। मात्र अहमदनगर जिल्ह्याकडे देवळी, प्रवारा, वरवंडी, टाकेडोकेश्वर, आले आणि वावी, संगमनेर, अकोला आसपासचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे अहमदनगर जिल्ह्याच्या इतर भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तर मराठवाड्यातील जालना या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। जसे जालना, गुलाबपांगरी, तारगाव, सिवली, मटा या भागात जोरदार स्वरूपात राहील। उत्तरेकडे देऊळगाव, जाफराबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज 6 मेच्या दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे धाराशिव, लातूर, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। वाशिम जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वाशिम, रेताड आणि मालेगाव, परतूर, महसूल इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील।
आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। जसे साप्तगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर इकडे मध्यम स्वरूपात राहील। कुतनापूर, घाटबोरी, चिखली, खेलवड, बुलढाणा इकडे जोरदार स्वरूपात राहील। खामगाव, शेवगाव, मलकापूर, दिघी, नांदुर्णा येथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। अकोला, परगाव, मंजू, अळंदा, गोरेगाव इकडे हलका पाऊस राहील। उत्तरेकडे अकोट, हिरवाखेड, तेलरा, मासराखेड, अंदरुणा, पातोडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मूर्तिजापूर, दर्यापूर, अमरावती जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच चांदूर, धामणगाव रेल्वे आसपासचा परिसर, कोडाली, काटोल, कर्जना, अंदरुणा, पातोडा, अकोला जिल्ह्याचा परिसर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातही हलका पाऊस उत्तरेकडे राहील। यवतमाळ, नेर, लाडके, दारवा या भागात राहील। वर्धा जिल्ह्याकडे उत्तरेकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। इतर भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हिंगणा, पाचगाव, धामणा, डोरली, कमळेश्वर हलका राहील। कामठी, वाघोली, पारशिवनी, उमरी, सावनेर, बडेगाव, बिचवा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, धर्मपुरी, असोली, कंधारी हलका पाऊस राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, जिल्हा, सांगजरी, गोरेगाव, आमगाव, साखरेटोळा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। दिगुरी, किमटे, मेदा इकडे जोर कमी राहील। तुलमाल आणि अरमोरीलाही हलका मध्यम राहील। कुरकी, डबालीटोला, मार्काचा, आमगर, चौकी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। मुरुमगाव, धनोरा, कापसी, पंकजनूर, पाराकोट, गिरवाडा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासे, वाडा, सुंदरा इकडे भयानक पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर 7 मेच्या रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी आणि दुपारनंतर देखील बघायला मिळणार आहे। तर पावसाची शक्यताही लातूर, नांदेड भागाला, वाशिम या भागात जबरदस्त स्वरूपात राहील। अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात बहुतांश ठिकाणी जबरदस्त विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे हलका पाऊस राहील आणि सातारा आणि मुंबईचा किनारपट्टीचा परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे। तर 8 मे 2024च्या दरम्यान महाराष्ट्रात सकाळपासूनच या पावसाला सुरुवात होणार आहे आणि रात्री आणि दुपारनंतर जबरदस्त पावसाचा अंदाज विशेष करून विदर्भात जास्त राहील। विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यात विजांचा कडकडाट अधिक असून गारपीटची शक्यता देखील जबरदस्त स्वरूपात राहील। यवतमाळ, अकोला, अमरावती इकडे मध्यम स्वरूपात राहील। पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील आणि सोलापूर, लातूर, नांदेड भागाला, हिंगोली, वाशिम, परभणी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील आणि नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे जोर फारसा नाही। दुपारनंतर या पावसाचा अंदाज राहील। तर रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान विदर्भात बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। जसे चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात भयानक पावसाचा अंदाज असणार आहे। तसे मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे हलका मध्यम पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्यातही या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच या अपडेटमध्ये काही बदल झाला तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये लगेच सांगितले जाईल आणि चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।